विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते किंवा परपुरुषाकडे आकर्षित का होते? मित्रांनो, आजकाल अनेक स्त्रिया परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत. स्त्री विवाहित असताना देखील पुरुषाकडे आकर्षित होते. याचे समाजामध्ये प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे. समाजातील वास्तव मांडणारा हा विषय समाजातील आदर्श संस्कार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला. बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृतीसुद्धा तशीच आहे. अनेक वेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही नकळत पाय घसरतो. ते त्यांच्या मनात नसतानाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे. स्त्री ही फिजिकल रिलेशनसाठी आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशनसाठी परपुरुषाशी मैत्री करते असे अनेकांना वाटते. इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ, कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील TV मालिकासुद्धा हेच प्रसंग दाखवतात. स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्टी हव्या असतात. तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते. विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला आहे का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस, आपला भावनिक माणूस. नवऱ्यामध्ये तिला माणूस हवा असतो की ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्या सर्व सुख-दुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा अगदी मनमोकळेपणाने, मैत्रीच्या नात्यासारखे. वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि सुख-दुःख हक्काने, निसंकोचपणे, निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचा माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो. ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने तिच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा. तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सोबती हवा. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते तेव्हा तिच्या नकळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते. अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागतो. जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे, मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे. स्त्री नवऱ्याच्या रिमोट कंट्रोल नाही. रिमोट कंट्रोलवर चालणारे रोबोट नाही. तिलाही भावना आहेत. तिच्या मनाचा, भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे. अनेक वेळा पत्नीला गृहीत धरले जात नाही. नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास बऱ्याचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही. स्त्री एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. तिलासुद्धा भावना, विचार, मन आहे. याचा विचार होत नाही. तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ व बेचैन होते. शॉर्ट्स कोंडल्यासारखा होतो. ती भावना मोकळा करण्यासाठी तळमळते. याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकरित्या ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती काही वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमत शून्य आहे असे वाटायला लागते. तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःच महत्त्व
हारवून बसते. नवरा आपली एवढी काळजी करत नाही आणि किंमतही देत नाही, परंतु तिला ती राहीत व्यक्तीला आपले महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते आणि तिकडे ती भावनिक झुकल्या जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेक वेळा कुटुंबातून छळ, कपट, कारस्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होते. हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते, कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी शोधल्या जाते. तिच्या अस्तित्वात आपलेपणाचा, कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा. स्त्री खूप कणखर असते. ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडून देत नाही, पण तिचा कधीच विचार होत नसेल तर ती मग एकदा चुकली की समाज किंवा इतरांचा विचार करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता भावनेचा विचार व्हावा. तिला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर करायला शिकले पाहिजे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे. तिच्या आयुष्याचा अर्थ कळला. तिला तिच्या भावना दडपून जगायचे नाही. चुकीचे पाऊल टाकायला ती सुद्धा 100 वेळा विचार करते. नवऱ्याने वेळेस सावध व्हावे. अशा प्रकारे विवाहित स्त्री पुरुषाच्या प्रेमात का पडते, परपुरुषाकडे आकर्षित का होते, याची आपण माहिती जाणून घेतली. आवडली तर इतरांना शेअर करा आणि लाईक करा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी लवकरात लवकर अशीच माहिती तुम्हाला शेअर करू शकेल. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. भेटूया पुढच्या लेखात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.